मालेगाव नाशिक जिल्ह्यातलं एक शांत आणि सोपं शहर आहे. दैनंदिन जीवन इथे साधं असतं. शेतांमधून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर मातीची गोडसर सुगंध येतो. सकाळच्या बाजारातला गोंधळ आणि संध्याकाळी मंदिराच्या आरतीसह मिळणारी शांतता, हे सगळं या शहराचं वैशिष्ट्य आहे. पण 16 नोव्हेंबरच्या दुपारी सूर्याचा उबदारपणा असतानाच असं काही काळं ढग आलं की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय थरथरू केलं. डोंगराय नावाचं एक छोटं गाव आहे, जिथे सगळे एकमेकांना ओळखतात. कुणाच्या घरात काय चाललंय हे सगळ्यांना माहीत असतं. तिथे 3.5 वर्षांची एक लहान मुलगी नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात खेळत होती. तिच्या हातात एक छोटी मातीची बाहुली होती आणि तिच्या पायाखाली आवाज होत होता, करणारी लाल रंगाची चपला. आई घरात काम करत होती आणि वडील शेतीवरून परत येण्याच्या तयारीत होते. अचानक काही वेळाने मुलीचा आवाज बंद झाला. आईने हाक मारली, "कुठे गेलीस?" पण काही उत्तर आले नाही. सुरुवातीला आईला वाटलं मुलगी शेजारच्या अंगणात गेली असेल, पण काही मिनिटात ही शंका काळजीत बदलली आणि ती हळूहळू घाबरू लागली. आईने शेजाऱ्यांना हाक मारली. सगळे मिळून शोधायला निघाले. गावकऱ्यांनी रस्त्यांवर, कोपऱ्यांत, झाडांजवळ, पाण्याच्या टाकीजवळ सगळीकडे शोध सुरू केला. पण काही वेळात जे दृश्य समोर आलं ते इतकं भयानक होतं की गावाचा श्वासच थांबला. चिमुकली सापडली, पण एक असं काळ होतं की गावचं हातपाय सैल झालं होतं. आईचा हंबरडा संपूर्ण वस्तीवर गडगडाटासारखा पसरला होता. वडील धावत धावत आले आणि त्यावेळेस गावात एकच गोष्ट जाणवली. ही फक्त घटना नाही, ही माणुसकीचा पराभव आहे. संशयिताचा चेहरा समोर आला. ही घटना त्यांच्या गावात घडली आणि संशयित, तो व्यक्ती ज्यावर आरोप होता, तो तर त्यांच्याच घराशी सलगी ठेवणारा, गावात बांधकामावर काम करणारा एक तरुण होता, ज्याला गावकऱ्यांनी अनेकदा जेवायला डाव दिला होता, मदत केली होती. त्याच्याशी 2 बोलणीही झाली होती. लोक म्हणत होते, "अरे, हा तर आमच्यातलाच आहे. हा असं कसं करू शकतो?" पण परिस्थिती आणि प्राथमिक माहितीने त्याच्या वरचं लक्ष गेलं आणि लोकांच्या डोळ्यात राग जागा घेतला. संध्याकाळ होण्याआधीच शेकडो लोक एकत्र जमले होते. वातावरणात भीतीपेक्षा जास्त संताप होता. पोलीस तपास करत होते आणि पहिली सुनावणी झाली. स्थानिक पोलिसांनी संशयिताला अटक केली. गावातल्या संतप्त वातावरणामुळे पहिली सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झाली. कोर्टाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. पण प्रश्न होता की न्याय कधी मिळणार? महाराष्ट्रभर जवळजवळ प्रत्येक घरात, प्रत्येक फोनवर, प्रत्येक सोशल मीडियावर एकच चर्चा चालू होती. मुलीची, आईवडिलांची अवस्था अशी होती की पहाऱ्यांचे डोळे भरून येत होते. आई कोसळली होती. बोलायलाच शब्द नव्हते. वडील मुके झाले होते. महाराष्ट्राचं हृदय हे सगळं पाहून वितळलं. आणि अचानक दुसरी घटना घडली. पहिल्या घटनेला फक्त 10 दिवस झाले होते. मालेगावात लोक अजूनही तणावात होते. मुलीच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आठवत लोक संतापले होते. तेव्हाच एक बातमी आली की मतिमंद अल्पवयीन मुलीला एका वृद्ध माणसाने स्कूटीवर बसवून निर्जन ठिकाणी नेलं आणि अमानुष वर्तन केलं. ही गोष्ट समोर येताच मालेगाव पुन्हा हादरलं. लोक ओरडू लागले, "हे थांबणार कधी? आमच्या मुली सुरक्षित कधी राहणार?" असं दुसरं काही प्रकरण नव्हतं जे इतकं भयाण असावं की पहिल्या प्रकरणाचा राग पुन्हा भडकला. दुसऱ्या प्रकरणातील आरोपीलाही लगेच अटक झाली. पण यामुळे लोकांच्या मनात एकच मागणी उठली, पहिल्या प्रकरणाचा निकाल ताबडतोब द्या. वकील संघटनेने असं अभूतपूर्व पाऊल उचललं. राज्यभरातल्या संतापाला बघून नाशिक जिल्हा वकील संघटनेने ऐतिहासिक निर्णय घेतला की या प्रकरणातील आरोपीसाठी कोणताही वकील कामाला येणार नाही. कायदेशीर दृष्टीने हे दुर्मिळ होतं, कारण प्रत्येकाला वकील हक्क असतो. पण समाजाच्या भावना समोर ठेवून वकील संघटनेने ठाम निर्णय घेतला. संपूर्ण महाराष्ट्राने या निर्णयाचा कौतुक झालं. की आरोपी घाबरला. त्याने विनंती केली की सरकारी खर्चावर मला वकील द्या. पण राज्यातला राग एवढा वाढला होता
की सगळं वातावरण खूप नाजूक झालं होतं. निर्णायक दिवस आला तेव्हा कोर्टात तणाव होता. गावात भीती पसरली होती. पोलीस कोठडी संपण्याच्या दिवशी कोर्टाबाहेर 10 पट जास्त पोलीस तैनात केले होते. आरोपीला सुरक्षा कवचात आणण्यात आलं. कोर्टातील वातावरण इतकं ताणलेलं होतं की श्वास घेणंही अवघड वाटत होतं. सरकारी वकिलांनी पुरावे, साक्षीदार, तपासाचे तपशील, कुटुंबियांची वेदना, दुसऱ्या घटनेमुळे निर्माण झालेला राग, वकील संघटनेचा निर्णय सगळं कोर्टासमोर ठेवलं. न्यायाधीशांनी शांतपणे सर्व काही ऐकलं. फाईल्स मागच्या काही मिनिटांची शांतता होती, पण ती संपूर्ण महाराष्ट्राला शतकासारखी जड वाटत होती. मग निर्णय जाहीर झाला. पहिलं प्रकरण फास्ट ट्रॅक प्रक्रियेतल्या सर्वात उच्च स्तरावर हलवलं जात आहे. म्हणजे विलंब नाही, तारखा लांबणार नाहीत, प्रक्रिया वेगात होईल, निकाल तातडीने दिला जाणार. कोर्टात पूर्ण शांतता पसरली. लोकांच्या मनातील भार थोडा कमी झाला. दाव्याची बातमी पोहोचताच लोकांनी एकच वाक्य म्हटलं, न्यायाचा मार्ग सुरू झाला. कुटुंबाची प्रतिक्रिया काळजीत होती. आवाज थोडा खडखडत होता. मुलीच्या आईला हा निर्णय सांगण्यात आला. डोळ्यात पाणी पण होते. आवाजात प्रचंड वेदना आणि ताकद होती. पण माझ्या मुलीला परत आणू शकत नाही. पण जर न्याय मिळाला तर इतर मुली तरी वाचतील असं वाटतं. हे ऐकून गावात, शहरात, राज्यभरात हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. राज्य प्रशासनाने तातडीने पावले उचलली. सलग 2 घटनांनंतर ते पूर्णपणे सक्रिय झाले. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात केले. मुलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता मोहिमा राबवल्या. साक्षीदारांचे संरक्षण सुनिश्चित केले. फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष आदेश दिले. महिला व बालकल्याण विभागाने आर्थिक आणि भावनिक मदत दिली. लोकांच्या मनात आता भीतीऐवजी विश्वास निर्माण होऊ लागला होता. ही संपत्ती नाही, ही सुरुवात आहे. डोंगराळ गावात अजूनही वेदना आहे. मुलींच्या आठवणी आहेत. आईचे अश्रू आहेत. पण त्याचबरोबर एक आवाज आहे. न्याय हवा आणि न्याय नक्कीच मिळणार. मालेगावातील दोन्ही घटना महाराष्ट्राच्या हृदयात कायमची ठसली आहेत. आणि राज्यातील लोक एकच आवाजात म्हणत आहेत की या मुलींच्या अश्रूंना किंमत आहे. ह्या लढ्याला आता थांबणं नाही. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.